नमस्कार, स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटल येथे वार्डबॉयने केला प्रशासकीय अधिकाऱ्यावर हल्ला। धुळे शहरातील साक्री रोडवरील सेवा हॉस्पिटल येथे एका गंभीर घटनेत वार्डबॉयने प्रशासकीय अधिकाऱ्यावर हल्ला केला। या घटनेत जखमी झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्वरित उपचारासाठी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतले आहे। जखमी अधिकारी हे हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। हॉस्पिटल प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांबाबत कडक पावले उचलण्याचे आश्वासन दिलेले असून पोलीस अधिकाऱ्यांनी देखील हल्ला करणाऱ्या वार्डबॉयला ताब्यात घेतलेले असून त्याची चौकशी सुरू केलेली आहे। शिवप्रसाद डेरे सेवा हॉस्पिटलमध्ये आज 12 वाजेच्या सुमारास माझा भाऊ राजेंद्र डेरे तिथे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणून काम करत असताना ते वाघ नावाच्या एका कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असलेल्या वार्डबॉयने त्याच्यावर चाकूने हल्ला केला व 2 जण जबरदस्त जखमी झाले त्याच्यामध्ये आणि गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना ICUमध्ये ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार चालू असून तर ही जी घटना घडली ती एकदम चुकीची घडलेली आहे। याच्यासाठी आता तर आम्ही तक्रार वगैरे पण आता दिलेली आहे, तर याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी आणि सेवा हॉस्पिटलमध्ये याच्यापुढे असे काही प्रकार घडायला नको त्याची काळजी घेण्यात यावी। तसेच सेवा हॉस्पिटलमधले जे प्रशासन आहे त्यांनी कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून त्यांना योग्य तो त्यांचा पाठपुरावा करून त्यांना योग्य न्याय देण्यात यावा आणि पोलीस प्रशासनाने पण योग्य ती कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे।